नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याकडे एक मोबाईल आलाय रिपेअरिंगला आणि कस्टमरचं म्हणणं आहे की तो पाण्यात थोडासा पडला होता. तर जर तुम्ही पाहिलं असेल की मोबाईल जर पाण्यात पडला तर कोणत्याही दुकानात गेलं तर ते काय सांगतात अगोदर की पाण्यात पडल्यामुळे डिस्प्ले गेलाय. बरोबर? तर तुम्हाला मी सांगतो की ऍक्च्युली पाण्यात पडल्यामुळे डिस्प्लेच का जातो? तर ते तुम्हाला दाखवतं कारण आणि लोकेशन पण दाखवतं की तिथं काय होतं नेमकं. पाणी गेल्यावर आधी डिस्प्ले का जातो? तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. तर पाणी गेल्यामुळं काय होतं, अगोदर ही जी डिस्प्लेची ट्रिप आहे, ही डिस्प्ले ट्रिप आहे अक्षरशः आलेली. ही डिस्प्लेची ट्रिपमध्ये हा जो पॉइंट आहे तुम्ही बघू शकता, हा पॉइंट. हा जो पॉइंट आहे, ह्या पॉइंटमधून आपल्याला डिस्प्लेला लाईट जाते, करंट जातो. तर नॉर्मल बॅटरीमध्ये जो करंट असतो, तुम्हाला दाखवतो. नॉर्मल बॅटरीमध्ये करंट जो असतो, तो असतो 3.8. हे पहा बॅटरीवरती लिहिलेलं असतं की 3.8 करंट आहे बॅटरी नॉर्मल बॅटरीवरती आणि डिस्प्ले तर नॉर्मल बॅटरीमध्ये 3.8 व्होल्टेज असतो, परंतु डिस्प्लेची जी लाईट आहे बॅक लाईट ती लागण्यासाठी मोबाईल 20 व्होल्टेजच्या पुढे व्होल्टेज क्रिएट करतो, तेव्हा मोबाईलची लाईट लागते आणि जास्त व्होल्टेज लागत असल्या कारणास्तवच या ठिकाणी पाणी थोडं लागलं की स्पार्किंग होते. तर आपण जे पॉइंट जाळलेले होते ते आपण जोडून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या आपण जो सप्लाय आहे तो जोडून घेतलेला आहे आणि मल्टीमीटरने आपण चेक केलंय की तो सप्लाय क्लिअर आहे का नाही. तर हा डिस्प्ले ऍक्च्युली तुटल्यामुळे गेल्यामुळे आपण दुसरा डिस्प्ले जोडून पाहूया की डिस्प्ले चालू होतोय का नाहीये. मित्रांनो पाहू शकता आपण डिस्प्ले जोडलेला आहे आणि चार्जिंग केबल लावलेला आहे. इथे लोगो दिसतोय की लाईट आली आहे म्हणून. तर अशा प्रकारे डिस्प्ले डॅमेज होतात पाणी गेल्यामुळं आणि जे लाईट सेक्शन मधलं जे जास्त व्होल्टेज ओव्हर व्होल्टेज जे कनेक्शन असतं ते जळलं जातं. त्यामुळं डिस्प्ले ग्राफिक येत नाही आणि डिस्प्ले लवकर खराब होतो. अशा प्रकारे मित्रांनो पाहू शकता तुम्ही की त्यामुळे कोणताही मेकॅनिक म्हणतो की मोबाईल पाण्यात पडला किंवा मोबाईलवर पाणी पडलं तर अगोदर डिस्प्ले गेला. तर सगळ्यात ओव्हर व्होल्टेज सगळ्यात जास्त व्होल्टेज डिस्प्ले लाईन मध्ये असतो. कारण की डिस्प्ले चालू होण्यासाठी डिस्प्लेला लाईट लागण्यासाठी +20 व्होल्टेज लागतो. तेव्हा डिस्प्ले लाईट लागते. त्यामुळं बॅटरीमध्ये 3.8 व्होल्टेज असतो, पण डिस्प्ले लागायला 20 व्होल्ट लागतो. त्यामुळे पाणी गेल्यानंतर अगोदर जी लाईन डॅमेज होते, ती डिस्प्ले लाईन डॅमेज होते. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि